बापा वायसी एक घोट पिके गणपती बाप्पा गेला त्याच्या घरी. नाही असू दे तरी सुद्धा मी काही घेणार नाही. मला कुठलंच व्यसन नाही बाबांनो तुमचं चालू द्या. लवकर घरी जावा. गुड नाईट. बाबा खा मुडशील. ओके मी काय पहिल्यांदा पेलोय. जित्या मी असं ऐकलंय की ज्यांना काहीच व्यसन नसते का नाही त्यांना बाईचं व्यसन असते. काय बोलतो तू गोपाळ बद्दल? हा त्याला व्यसन त्याला. तो काय म्हणतो त्यो बायला शिवतो बाईचं ब्लाऊज नाही शिवत. त्यो ब्लाऊज शिवतो बाई आणि बाईचं ब्लाऊज. बाबा ऐक त्याला बाईचं व्यसन नाही बाईचं ब्लाऊज शिवायचं व्यसन आहे. ताई ताई अजून वाढू का? एक पीस. तुम्हाला भाकरी वाढू का? 2 जण. नाही नको. आहो वाईस गोपाळी वस्तर थांबला असता की. त्याचा येण्याचा टाइम असतोय का? हा उगाच सावरला खोळमून ठेवायचं वय. साहेब झाली सुरुवात. कोणी कोणी केलं हे? म्या काय चुकलं का हो? चांगली चव आहे तुमच्या हाताला. म्हणजे साहेब काय ना रेसिप्या माझ्या असता मी तिला सांगते आणि करून घेते तिच्याकडनं. हा चांगली चव आहे तुमच्या सांगण्याला. किती वर्षांनी असं जेवण जेवतोय मी. किती? 20 वर्षापूर्वी तुमचा मुलगा घर सोडून गेला होता. तो 20 वर्षांनी परत आलाय. होय घराच्या ओढीने परत आला आणि आल्या लगेच घराची जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. हा असंच घडलं होतं. आला आमच्या शेजारी एकदा असंच घडलं होतं. बर एक मुलगा घर सोडून निघून गेला. 15 वर्षांनी तो परत आला. घरात एकदम आनंद जल्लोष उत्साहाचं वातावरण. पण त्या दिवशी त्या मुलानं घरातल्या सगळ्या लोकांचे कुरालीने तुकडे 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 केले. त्याला खाऊ घातले दागिने घेतले आणि पसार झाला. गमत गमत नाहीये पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा मुलगा तसा नाहीये. तो जर तसा असता तर त्यांनी ज्या दिवशी तो आला त्याच दिवशी तुमचे गळे कापले असते. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. तुमचा मुलगा गोपाळ गुणी आहे सुशील आहे संस्कारी आहे टेलर नाही कंपाऊंडर आहे. याला माझ्या भूतकाळाबद्दल समजलं की काय? अहो माझ्या बहिणीच्या हाताला थोडं भाजलं त्यांनी अशी मलमपट्टी केली कंपाऊंडर जणू एखादा. बरं झालं त्यांनी गोळ्या नाही दिल्या तर तुम्ही डॉक्टरच म्हणलं असतो. तुम्ही पण सफाई कर्मचारी नाही पोलीस वाटता. नाही चौकशी पोलिसांसारखीच करताय तुम्ही म्हणून म्हटलं. काय झालं आप्पा? तुम्ही सांगितलं होतं ना जेवणाचं आमंत्रण द्या. आमंत्रण द्यायला गेलो होतो तेव्हा त्यांच्या हातावर इथं भाजलं. मग मी बटाटा कापला आणि त्याच्यावर लावला. हो मी जेव्हा पडले होते ना तेव्हा पण गोपाळ दादांनीच मला मलमपट्टी केली. खूप बरं वाटलं मला. तुमचा मुलगा आहे टेलर पण काम करतो डॉक्टरच. पोहोचवायचं हा तुम्हाला तसं वाटलं ना. पोहोचवायचं म्हणजे नाही तसं नाही. पोहोचवायचं म्हणजे मदत पोहोचवायचं. सर्व दूर मदत पोहोचवायचं. प्रत्येकाला मदत पोहोचवायचं असं काम करतो. चला निघतो मी. पोट भरलं माझं. एवढंच.
डाएट 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 येत जा मग अधून मधून. हा तुमचंच घर आहे. येणार हक्कानं येणार, न बोलवता येणार. अहो आपल्यामध्ये व्यवहार आहे म्हणून काय नातं तुटतं थोडी. होय येणार मी, फक्त हप्त्याचे पैसे वेळच्या वेळी देत चला, मन सुखावतं माझं. एवढा आडवा तिडवा हात मारलाय माणसानं जेवणावर, तरी व्यवहाराचं बोलणं काही सोडीना. काही म्हणालात? मी काय नाही बोलले. हे काहीतरी बोललात तुम्ही, मनातल्या मनात कुजबुज 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 कुजबुज. विनोद आला हिरा. हप्त्याचे पैसे वेळच्या वेळी मिळायला हवेत, कळलं? हो, आम्ही काही ना काहीतरी सोय करूच नक्की. करायलाच पाहिजे. बोला बाय, चला बाय. नीच बियन आहे. एवढं खाल्लं, एवढा पाहुणचार घेतला, तरी बी याच्याकडनं व्यवहार सुटना. काय करायचं याचं आता? माझ्यामुळे त्रास झाला तुला, माझ्यामुळे झालंय हे सगळं. आई बाबाला वचन दिलं होतं, त्याच्यानंतर तुला चांगला सांभाळ करेन, काही कमी पडू देणार नाही. त्रास होऊ देणार नाही. चूक झाली माझ्याकडून. माझ्याकडून चूक झाली. एक नंबरचा बदमाश माणूस आहे तो जामकर. खाल्ल्या मटणाला तरी जागायचं होतं. एवढं खाल्लं पण तरी मी पैसे मागतोय. ए चिवळ्या, तो काय बदमाश नाही, व्यवहारी आहे. हे बघ, तुला गरज होती तेव्हा त्याच्या आज्यानं बापानं पैसे दिलं, मग ते परत नको का करायला? आईजीच्या जीवावर बायजी उदार. हा, आणि बाप बीत असलाच आणि तू बीत असलाच. खान तशी खापरण बाप तशी लेकर. बापामुळे समज झालं ये. एवढं मोठं डोक्यावर कर्ज करून ठेवलं होतं. एवढी जमीन होती आपली. सगळं माझे पैसे फुकून टाकली. हा, तुलाही सुतळाक नाही का? अरे अर्धी जमीन तर तुझ्या कुस्ती पायीच घाण ठेवली, पैसे काढलं. सारखं तुला खुराक खुराक, काढ पैसे खा खुराक. हा, आणि एक बी कुस्ती जिंकली नाही. आलीस का माझ्या कुस्तीवर पुरांदा? वाईस जरा तोंड बांध ठेव तुझं. सारखं सारखं तेच बोलती तू. अगं मागचं उकरून काढण्या परीस ना मला पुढं काय करायचं याचा विचार करू दे जरा. अहो आता विचार काय करायचा आहे?
कर्ज घेतलं म्हणल्यानंतर फेडावं तर लागणारच ना. हा ते तर आहेच म्हणा. ए सुधाकर आणि गोपाल, आता तुम्हालाच काय ते बघावं लागेल बाबा. माझ्या बापाचं कर्ज मी फेडलं, आता माझं कर्ज तुम्ही दोघांनी मिळून फेडायचं. बघा कसं जमतंय ते. हो पण गोपाळ कुठे आणलं एवढं पैसा? तर सुधाकरला हंडच गावलंय ना सोन्याचं. अगं पण त्याला चांगली नोकरी तरी आहे की. हा मस्त चांगली नोकरी आहे, पण यांनी ती जमीन गोपाळला दिली आहे ना, मग गोपाळच पैसे भरेल. सुधाकर का भरेल पैसे? अगं पण ती जमीन त्यांच्या नावावर नाही झाली अजून. ए गप्पा की जरा. सारखं आपलं तेच 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 तेच. काय गरज होती शहाणपणा करून बोलायची? हा काय बोलले हो मी? हे बघा, काय करायचं ना आम्ही बघून घेऊ ते. हा त्यासनी बोलायची काय गरज होती? करतो आम्ही काहीतरी. हा काय गरज होती बोलायची? आता काय करणार? तुझ्या बापाकडनं आईकडनं किंवा तुझ्या भावाकडनं पैसे घेऊन आणणार काय? असं काय बोलले हो मी की लगेच माझा आई बाप काढताय तुम्ही? एक तर कर्ज काढलंय ते फेडायला लागणारच ना, नाही ते जमीन त्याच्या नावावरती होईल. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? तुम्हीच सांगा. फुलत आहे, नको रडू. काय गरज होती ही सगळं करायची? सगळं म्हणजे? मला लई येडं बनवू नका. त्याचा आमकरांच्या बहिणीच्या जखमेवर उपचार करायची काय गरज होती? माझ्या समोर जखम झाली होती, जखमावर उपचार करणं मला बरोबर वाटलं. एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने मी सगळे केले. आणि काय हो, घरात काय चाललंय? तुमचं काय चाललंय? तो जामकर आधीच डोक्याला त्रास देऊन गेलाय, त्यात तुम्ही नका डोक्याचं. तुम्ही नका टेन्शन घेऊ त्या कर्जात. घरातल्यांनी कर्ज काढलं ते पण तुम्ही घरात नसताना. तुम्ही का सगळे पैसे भरायचे? हे बघा, हे घर माझं आहे आणि आपण सांगितलं ना, लवकरात लवकर मला पैसे काढावे लागतील. अहो पण सुधाकर भाऊजी आहेत ना, एवढी सरकारी नोकरी आहे त्यांची, पोलीस खात्यात कामाला आहेत, काही कमी कमवत नसतील. पण घरात पैसे द्यायचे नाहीत म्हणून रडत असतात सतत. घरात कधी पण पैशाचा विषय निघाला की ह्यांचे हात वर, आणि रंजू आत्या आहेतच त्यांचे कान भरायला. तुम्ही मात्र सगळीकडे पुढं पुढं पुढं. तुमची काही सरकारी नोकरी आहे का? का 5-25 लाख असेच पडून आहेत तुमच्याकडं, ते पैसे देताय लगेच? अहो हातावर पोट आहे आपलं, एवढे पैसे कुठून आणणार तुम्ही? मी काय तुम्हाला सगळे पैसे नाही देऊ देणार. मला तरी कुठं हौस आहे. काय म्हणलात? नाही काय नाही, हे माझं घर आहे, माझ्या घरातली माणसं आहे. मलाही त्यांच्यासाठी सगळे केलं पाहिजे. तर तुम्ही सगळे पैसे भरायचे आणि मग सुधाकर भाऊजी आहेतच वाटणी मागायला, ते काय नाही. तुम्हाला मदत करायचीच आहे ना, मग घरच्यांना आधी वाटणी करायला सांगा. ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल. मग आपल्या वाट्याला जी जमीन येईल ना, त्यात आपण काहीतरी पिकवूया. आपल्याला 4 पैसे मिळतील आणि आपलं कर्ज पण फिटेल. काय बोलताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. परत 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 सतत शेतीचा विषय. अहो मी करीन ना, तुम्ही नका काळजी करू. मी तात्यांची मदत घेईन, वाटलं तर 4 माणसं कामाला ठेवीन, पण चांगली शेती करीन. अहो मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जरा तरी समजून घ्या. अहो माझं घर आहे, घरातली माणसं माझी आहेत. रंजू आई माझ्याशी कशीही बोलत असेल, माझ्या आईसारखी हो. दादा जण माझं पटत नाही ना, त्याला वाटतं त्याचा स्वभाव नाही. ठीक आहे, त्याचा स्वभाव तसा असू द्या, पण माझं मन तसं नाही ना. आजी मला शिव्या देते, काय बी करू द्या, मला काय नाही वाटत. उलट तिची सावली आजूबाजूला सतत राहावी असं वाटतं. हे वाटणे बिटणे
माझ्याच्यानं होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, हे घर काय मी तुटू देणार नाही. अहो मी कुठं घर तोडायला सांगते का घरातल्या माणसांविषयी काही वाईट सांगते? एवढ्यानं काही घर तुटत नसतं. आणि घरात किती भांडणं होतात ना, माझं मला माहिती. मला एवढंच म्हणायचंय का कागदावर तरी वाटण्या झाल्या पाहिजेत. म्हणजे ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल ना. मी तुम्हाला एकट्याला पैसे भरू देणार नाही आणि इथून पुढे तुमचं काय ऐकणार पण नाही. तुम्ही जास्त विचार करू नका, झोपा. काय चिमणे, काय झालं गड्या? हा, तुला कोणी काय त्रास दिला का? तुझं नाव सांग मला. 2 तुकडे करतो, फाडून टाकतो, काढून टाकतो त्याला. हे कसं झालं? तू कॉलेजमध्ये असताना एका मुलानं तुला छेडलं होतं, तुला त्रास दिला होता. त्याचा हात तोडून टाकला होता मी. हो, पण त्याचा या भाजण्याशी काय संबंध? आहे, संबंध आहे. तुला त्रास झाला, मला त्रास झाला. एक मिनिट, तू मला भाजलं म्हणून स्वतःला भाजून घेतलंयस का? दादा, काय गरज होती? याने काय साध्य होणार आहे? मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुला माझी खूप काळजी वाटते. पण दादा, ह्याच काळजीची मला आता खरंच खूप भीती वाटायला लागलीये. तू माझ्या बाबतीत हे असं ओव्हर पॉझिटिव्ह वागत राहिला तर खरंच मी आयुष्यात काहीच करू शकणार नाहीये. मला खरंच गुदमरायला लागलंय आता. चिमणे, प्रेमानं कुणी, हा, माझी प्रेम करायची पद्धत थोडी निराळी आहे, आगळी आहे. त्याला मी काय करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये बदल होणं आता शक्य नाही. त्यामुळे तुला त्रास झाला, तुला कोणी त्रास दिला, त्याचा विषय संपला, त्याचा विषय संपवणार. साहेब, या बंगल्यात राहायची ते मनीषा. भूत बंगल्यासारखे दिसते साहेब. पहिला तिचा नवरा गायब झाला, त्याचं नाव मॅक होतं, आणि नंतर ती मनीषा गायब झाली.
काही लफडं होतं का? हा माझं नाही साहेब अहो, मुलं- Useless. हा? त्या बाईचं काही लफडं होतं का? बाईचं नाही माहित, म्हणजे मला कसं माहित असणार, म्हणजे असलं तरी ठीक आहे मला सांगून मला नाही माहित साहेब. हे कोणी येऊन सांगतं का माझं लफडं आहे, माझं लफडं आहे, माझं लफडं आहे बरं का, असं कोणी येऊन सांगतं का? शोधावं लागतं त्यासाठी. कुठल्याही बाईचा नवरा असाच गायब होत नाही आणि नवरा गायब झाल्यावर बाई लगेच गायब होत नाही. लफडं असणार, शोधावं लागेल.